होती भाजी. तर आता आम्ही निघतोय. आणि टायमिंग्स जे आहे ते आपल्याला दाखवत आहे 3 hours and 35 minutes. 3 hours and 13 minutes. आणि आता जस्ट पाऊस उघडलेला आहे, पण तरी पण आता आपल्याला ऑन द वे बराच पाऊस लागेल. इकडे ग्रीनरी झाली आहे पूर्ण. तर आपण रेडी आहोत. आणि इकडे काय अजून चलो लेट्स गो. Hello guys, this is me Tejaswini and welcome back to my channel Tejumai Vlogs. Welcome to this unsponsored YouTube vlog. तर आम्ही खूप ट्रॅव्हल केला आज माझ्या सोनूने. खूप ट्रॅव्हल केलं आणि मग आम्ही इथे पोहोचलो 130 किलोमीटर्स फ्रॉम एमबी. एमबी. तर मग आम्ही आता इथे अशा ठिकाणी बसलो जी खूप सुंदर आहे. आणि इथला पंखा खूप आवाज करतोय असा. खूप छान आहे आजचा दिवस. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे खूप भारी गोष्ट होणार आहे आमच्या दोघींच्या लाईफची 6 जूनला. तर 7ला sorry 6-7 both days are so important for me. तर आमच्या पुढे आता जेवण आहे आणि कॅन यू गाईज गेस व्हॉट इट इज? खा ना, खात नाही. एवढा मोठा जाईल का तो? खूप आवाज आहे रे आपण घ्यायचा. तर खूप मजा येणार आहे आम्हाला. आज पण खूप मजा आली, पण आम्ही ठरवतो खूप की ब्लॉग करायचा पण आम्ही नाही करताच येत नाही. एवढे थकून जातो ट्रॅव्हलिंगमध्ये. The next day. Hello guys, this is me Tejaswini and welcome back to my channel Tejumai Vlogs. Welcome to this unsponsored YouTube vlog, ज्यामध्ये मी तुम्हाला आज हा ब्युटिफुल व्ह्यू दाखवणार आहे. सी दिस. तर आता मी आहे अलिबागमध्ये आणि या होमस्टेमध्ये मी आज आहे, कारण की माझे बाकीचे शूट्स कॅन्सल झाले, त्यामुळे मला या होमस्टेमध्ये थांबावं लागतं आहे. प्रॉपर्टी इज ओके बट द व्ह्यू इज सो प्रिटी. सी, खूप सुंदर. हां, तर मी म्हणत होते फ्रंट कॅमने सांगते. सो येस, सगळ्यात सुरुवातीपासून सुरुवात करते. तर आजची तारीख आहे 4 जून आणि काल 3 जून होती. तर आम्ही काल सकाळी घरून निघालो अलिबागसाठी. त्या क्लिप्स मी आता इथे अटॅच करेन, कारण या ब्लॉगचा इंट्रो मी केलाच नाही आहे ॲज युजल. तर फर्स्ट ऑफ ऑल दिस इज माय नो मेकअप फेस. आणि आता आम्ही मेकअप करून बाहेर जायचा प्लॅन होता, पण एवढा पाऊस चालू झाला ना अचानक. सकाळपासून पाऊस नव्हता आणि इवन आम्ही काल जेव्हा 3 तारखेला आलो ना सकाळी, आम्ही घरून काहीतरी 8 वाजता निघालो आणि आम्ही 11:30पर्यंत पोहोचलो. तर आम्ही काल आलो ना तेव्हा आपल्या इकडे इतका पाऊस होता ना. मग मम्मी बोलली की खूप पाऊस येतोय, तुम्ही गाडी घेऊन नका जाऊ, तुम्ही फेरीने जाणे. आम्हाला फेरीने नव्हतं यायचं.
म्हणून मग आम्ही कसं तरी घरून खूप पावसात निघालो, पण लकीली हायवेला आल्यावर आणि अलिबागला पोहोचेपर्यंत काहीच पाऊस नव्हता. पण इथे आल्यानंतर आज एवढा पाऊस चालू झाला आहे ना, आणि कालचं शूट पण माझं एकदम आरामात झालं. काल एवढा पाऊस नाही लागला आम्हाला शूट करताना पण जसं आजचं पोस्टपोन झालं ना शूट उद्यावर, तर त्यामुळे मला इथे राहावं लागलं. पण ठीक आहे, एक दिवस मी खुश आहे खूप की आजचा दिवस काहीच नाही आहे करायला. त्यामुळे आम्ही असा विचार केला की आज एक्स्ट्रा कॉन्टेंट शूट करू आणि आज काहीतरी फिरणं होईल. कारण की ना माझ्या ह्या अशा स्केड्यूलमुळे आणि सगळे शूट्स आणि सगळ्यामुळे कुठे फिरायला जरी आम्ही गेलो ना तरी काम आणि कामच चालू असतं. अजिबात आम्हाला असं कुठेतरी वेळ घालवता येत नाही. तर आज आमचा तोच दिवस आहे. आता 11 वाजलेत सकाळचे आणि आम्ही दोघींनी ठरवलं की मस्तपैकी फिरायला जाऊ आणि एक्सप्लोर करू. पण हा पाऊस आहे की काही एक्सप्लोर करता येणार नाही आहे. पण सोनू बोलले की आपण निघूया रूमच्या बाहेर आणि बघूया काय करता येतं ते. सो मी तुम्हाला अपडेट करत राहीन काय काय करू आम्ही, त्याबद्दल बघत राहा. तर ह्या ओके रूममधला हा ओके व्ह्यू आहे. ओके नाही, सुंदर व्ह्यू आहे खूप. का? कारण पाऊस पडतोय, सुंदर वाटते खूप. आणि आज आम्ही एवढ्या खुश आहोत की आम्हाला कुठल्याही प्रकारचं काम करायचं नाही आहे. आज ओनली रेस्ट आहे. कसलंच टेन्शन नाही आहे, शूटचं टेन्शन नाही आहे. अजून तर काय प्लॅन आहे आताचं? बाहेर जाणार आहे मस्त पावसात भिजायला. पण गरम पाणी. बघू आपण तेव्हा. तर आता आम्ही असा विचार करतोय की एका सुंदर अशा रोडवरती लॉंग ड्राईव्हला जायचं. हां, पण अजून पुढे आतमध्ये. आणि बीचवर तर नको आता, बघू रस्त्यावर. हॅलो. सो आता वाजले आहेत 5 आणि आमची मस्तपैकी झोप झाली आहे. आम्ही पूर्ण थकवा काढून घेतला आहे 2 दिवसाचा, कामाचा, ट्रॅव्हलिंगचा, सगळ्याचाच. तर खूप छान वाटतंय मला की आज काम नाही आहे आणि आम्ही मस्तपैकी फ्री आहोत. तर आता वेळेचं काय म्हणतात त्याला, सदुपयोग करायसाठी म्हणून आम्ही आता निघतोय रूममधून बाहेर. आणि कुठे जातोय ते तुम्हाला सांगेनच. आणि इथे ना पाऊस होता एवढा, मी जे तुम्हाला दाखवला होता तेव्हा सकाळी, आणि आत्ता इथे ऊन पडलंय. सी. तर आम्ही आता निघतोय मस्त. भेटूया. मॅडम इथे रेडी होत आहेत. चला 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 चला, जास्त वेळ नका घालवा. चला. आणि हे मी असं काहीतरी घातलंय पाणीचट. काय पण, मी पण काय पण घातलं. तुझं चांगलं आहे, छान आहे. कुठून घेतले कपडे? काय माहिती का, आमच्याकडे एक मुलगी राहते ना, तिचेच आहेत. चांगले आहेत का? तर आता कॅमेरा नाही आहे, फोनवरच काम चालू आहे. आता कशी दोन्ही हाताने चालू मी गाडीवरती बस. वेट. स्टँड ना म्हणून वाचते ती. स्टँड काय, आरामात आरामात, मला ओलं करू नको. आरामात. स्टँड काढायचंय. काढ मग. काढतेच आहे. काढलं, गप झाली एकदाची. चला आता कशी चालवायची, व्हिडिओ चालू असताना कसे चालवतात लोक, कसे चालवतात. चालू हे करताना पकडायची कशी मग. मस्त ऊन येतं यार. कोण बोलेल पाऊस आहे. मी चालवते. पकड पकड ना, 1 मिनटं पकड तरी. घ्या, माझी बहीण मला गाडी पण नाही चालवू देत. पडायचं नाही आहे मला, घरी जायचं. मागे बघ काय हां आहे. चालू तर करू दे मला, गाडीचं चालू. तुझे टाइमपास नको करू. चल. अगं उतर.
का अशी करते तू? मला चालू पण नाही देते गाडी यार ही. आता फायनली आम्ही निघालोय. वेअर इज माय माईक? इकडे आहे. तर माहीत नाही आहे बीच कोणत्या साईडला आहे. मला मॅप लावावा लागतोय की काय, किंवा कोणाला तरी विचारूया लोकल्सला. हां, आधी काहीतरी खाऊया आपण. तुला खायचं सुचतं खायचं. सो तुम्ही माझ्या मागचा व्ह्यू बघा. तुमचा पण काय ग. तर या अशा रस्त्यांमधून आता आम्ही बीचकडे प्रस्थान करतोय आणि इट्स शोईंग 3 मिनिट. बीचचा रस्ता असाच असतो, कॉम्प्लिकेटेड. कोण बोलेल की पावसाळा चालू आहे? हा पावसाळा आहे असा, एवढ्या गरमीचा आणि एवढ्या उन्हाचा. इट्स 5:30 आणि हे ऊन आहे इथे, आणि आपल्याकडे पाऊस पडतोय, तो पण खूप सारा. आणि इथे ऊन पडलंय, तेही चटके लागणारं. बीच पर्यंत आम्ही गाडी आणलेली. येऊ? द स्ट्रगल इज रिअल. चलो. सगळं बंद आहे इकडे, असं काय? पावसाळा आहे ना, मग काय आलं? गोव्याला कसा लोकांचा सीझन बंद होतो, ते तसा इकडे पण बंद होतो सीझन. आहेत का इथे पावसाळ्यात? हे जे इकडचे लोकल लोक असतात तेच होत असतात. टुरिस्ट पावसाळ्यात नसतील येत. उलट पावसाळ्यातच छान व्ह्यू भेटत असेल ना. खूप फालतू रस्ता आहे. तर बरेच दिवस झाले आम्ही असं लोकल ठिकाणी काय खाल्लं नाही आहे. सतत शूट्स आणि सगळं चालू आहे, त्यामुळे मग आम्ही विचार केला की हे खूप लोकल अलिबागमधलं, रेवदंडामधलं हे एक छोटूसं मस्त हॉटेल आहे, आणि जिकडे आम्ही आता खायला आलो आहोत वडापाव. सो द फूड इज हिअर. तर आता सोनू तिकडे ब्रेड घेते आणि मला बोलवते एवढ्या लांबून, आणि गाडी आम्ही इथे लावली आहे, आणि आम्ही या दुकानामधून खाऊ घेतला आहे थोडा रात्रीसाठी, जर भूक लागली. आणि आता ती तिथे का बोलवते आता बघूया. का बोलवतेस काय? आता ह्याच्यामध्ये 7 आहे, तर हे तू असं सिंगल सिंगल खाणार आहे का एकावर एक सँडविच सारखं? तुला काय वाटतं? मी विचारते तुला, मग 2 घ्यायला लागतील. भाजी चपाती सारखं खाऊया. असं असं खाणार आहेस का असं फोल्ड करून की सँडविच? थांब थांब सर तुम्ही व्हा, आम्ही आलो. तुम्ही व्हा ना, आम्ही आलो ना. 1 मिनिटात आलो लगेच. ओके. हां, हॅलो. सो दिस इज द नेक्स्ट डे, आणि काल आम्ही होतो अलिबागमध्ये, आणि आम्ही ब्रेड वगैरे सगळं खाय प्यायच्या गोष्टी घेतल्या, आणि तिथेच कट झाला व्हिडिओ. त्यानंतर आम्ही काय केलं ते तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते. त्यानंतर आम्ही रूमवर गेलो, त्यानंतर आम्ही झोपलो. जेवून जे काय आम्ही स्नॅक्स नेलेलं तेच खाऊन आम्ही झोपलो, आणि आज सकाळी आम्ही 4 वाजता निघालो, आणि आम्ही घरी आलो 8:30 वाजता, आणि आत्ता वाजले आहेत 12, आणि मी आहे माझ्या वर्क प्लेसला, आणि इकडे आमचं शूट चालू आहे. तर नेहमीप्रमाणे मी पुढचा व्लॉग शूट करायचा विसरले, आणि नेहमीप्रमाणे मी पूर्ण आउट्रो करायचा पण विसरली. तर मी विचार केला की आता पटकन आउट्रो करून हा व्हिडिओ कंप्लीट करून मी लवकरात लवकर व्लॉग अपलोड करते, जेणेकरून
बरेच दिवस झाले ब्लॉग काही अपलोड नाही केला पेजवर. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. नेक्स्ट टाइम मी काहीतरी भन्नाट घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. उद्या माझी नवीन एक छान टूर प्लॅन होणार आहे, तर बघत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज.